शोभेच्या दारूकामासाठी आणि नेत्रदीपक आतिषबाजीसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या तासगाव तालुक्यातील गवठेकंद गावात दसऱ्या दिवशी रात्रभर शोभेच्या दारूची आतिषबाजी होती। प्रत्येक वर्षी वेगवेगळे विषय घेऊन या ठिकाणी आतिषबाजी केली जाते। यंदाच्या वर्षी एवन युवा मंच आणि ईगल फायर वर्क्स यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरवर आधारित शोभेच्या दारूची आतिषबाजी होणार आहे। तब्बल पाऊण तासाचा वेळ या आतिषबाजीसाठी लागणार आहे। यापूर्वी सुद्धा एवन ग्रुपकडून अण्णा हजारे यांचं आंदोलन, चंद्रयान, केदारनाथ प्लय, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, पुलावा अटॅक, कारगिल, कोरोना यासारखे देखावे सादर केलेत। दसऱ्याच्या रात्री ऑपरेशन सिंदूरवर आधारित शोभेच्या दारूकामाची नेत्रदीपक आतिषबाजी केली जाणार आहे। दसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता श्री सिद्धराज चौकात ही आतिषबाजी होणार आहे। याची स्थापना 1937 साली गोपाळ गुरव यांनी केली होती। कैलासवासी रामचंद्र गुरव यांनी 1999 पासून आतिषबाजीमधून देखाव्याची परंपरा चालू केली होती। नमस्कार, एवन मित्र मंडळ कवठेकंद सिद्धराज चौकात ह्या वर्षी 2025 चा देखावा आमचा तसा सिंदूर ऑपरेशन ते योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांना एक मानवंदना द्यायची आहे आपल्या आतिषबाजीतून। आणि एक दोन ठिकाणाहून अशी विमान येणार आहे इकडनं आणि एक दहशतवादी अड्डा 9 स्पॉट केलेत, तर ते उडवायचं असा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे यावर्षी 2025 चा। तर आमचं मंडळ ही 1937 ला स्थापना आहे ही जी, तर 1999 पासून ही आम्ही देखाव्याचं सादरीकरण करत असतो। तर तुम्हाला सांगतो 1999 ला आम्ही कारगिल केलेलं, परत कोरोनाचं, परत तुम्हाला सांगतो ही काय आता वेळेनुसार आठवण झाले मला, पण भरपूर असं जे ट्रेंडिंग असते ह्या वर्षात काय घडले त्यातले ट्रेंडिंग काय असते, चंद्रयान हे अशा प्रकारे आम्ही, परत अण्णा हजारे ट्रेंडिंगला होते त्यावेळी त्यांचं जे भ्रष्टाचाराच्या हंड्या फोडलेल्या, हे सगळं आम्ही देखावा स्वरूपात एक सादरीकरण करत असतो। किती वेळाचा आहे आणि काय काय वैशिष्ट्य असणार आहे? ह्याच्यात बघा आता 2 विमान येणार इकडून असे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून, आणि दहशतवादी अड्डा जिथं आहे त्याच्यावर फायर शो केला जाणार आहे। आणि त्यातनं एक छोटासा असा म्हणजे स्फोट वगैरे असा शोभेच्या दारूतनं जी काय आम्हाला सादरीकरण करता येते त्या हिशोबानं आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः झटून, म्हणजे हे कोण कुठनं आम्ही बाहेरनं बनवून घेत नाही, आम्ही स्वतः सगळं तयार करतो। एक आमची 30-40 सदस्य आहेत मंडळाचे, सगळे व्यवस्थित असं म्हणजे कोणालाही इजा वगैरे होणार नाही अशा प्रकारची शोभेची दारू सगळी। किती वाजता सुरू होईल आणि किती वेळाचा असेल? साधारण 11:30 ला सुरू होईल, 11:30 ते एक 12:15 पर्यंत एक आमचा प्लॅन आहे पाऊण तास चालवायचा, कारण अखंड गावाचं असते काय तर तेवढ्यातनं एवढा वेळ आपल्याला महाराजांचीच कृपा आहे। सिद्धराज महाराजांच्या छत्रछायेखाली थांबून आम्ही देवाच्या नावानं करतो, त्यामुळे त्याला पावित्र्य पण तेवढंच असते। सगळ्या गोष्टी अशा बिना इजा होता